नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। पीएम किसानची केवायसी तुम्हाला आता मोबाईलवरून कशा प्रकारे करायची आहे त्याचा हा व्हिडिओ आहे। लवकर हा व्हिडिओ बघून केवायसी करून घ्या, जेणेकरून सरकारी पैसे तुमच्या अकाउंटला येण्यासाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही। नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर ई-केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। ई-केवायसी पूर्ण नसल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवर पीएम किसान ॲपच्या मदतीने फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी कसे करायचे हे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। सर्वप्रथम गूगल प्ले स्टोअरवर जा आणि पीएम किसान ॲप डाउनलोड करा। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते उघडा आणि होम स्क्रीनवर दिसणाऱ्या फेस ऑथेंटिकेशन पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर बेनिफिशियरी हा पर्याय निवडा। तुमचा आधार क्रमांक टाका आणि आवश्यक माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा। त्यामध्ये दिलेल्या अटी व शर्ती वाचा आणि आय अग्री या पर्यायावर टिक करा। त्यानंतर स्कॅन फेस बटणावर क्लिक करा। आता कॅमेरा सुरू होईल। तुमचा चेहरा कॅमेऱ्यासमोर स्पष्ट दिसेल याची खात्री करा। पुरेसा प्रकाश असावा। चेहऱ्यावर कोणतीही वस्तू किंवा सावली नसावी। स्क्रीनवरील सूचनांनुसार चेहरा स्कॅन करा। फेस ऑथेंटिकेशन यशस्वी झाल्यानंतर प्रणाली तुमची माहिती पडताळेल। जर सर्व माहिती योग्य असेल तर ई-केवायसी सक्सेसफुली कंप्लीटेड असा संदेश दिसेल। त्यानंतर तुम्ही तुमची लाभार्थी माहिती स्क्रीनवर पाहू शकता। याचा अर्थ तुमची पीएम किसान ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता वेळेवर मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय किसान।